गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आपल्याला चॅप्टर 3. ओके, चॅप्टर 1 चॅप्टर 2 झालेले आहेत आपले. चॅप्टर 1 मॅटर इन आवर सराउंडिंग्स, चॅप्टर 2 इज मॅटर अराउंड अस प्युअर. ओके, सो मॅटर आणि ते स्टेट्स ऑफ मॅटर बघितले, ते प्युअर आहे का नाही ते बघितलं. त्याच्याबद्दल काही सेपरेटिंग प्रोसेसेस काय आहेत ह्या आपण बघितल्या प्रिव्हियस चॅप्टर्स मध्ये. आता आपल्याला ह्या मॅटरचे जे फायनेस्ट पार्टिकल्स असतात ते कोण आहेत, हे मॅटर तयार कसं होतं, ते मॅटर जर डिवाइड केलं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये पार्टिकल्समध्ये, तर सगळ्यात फायनेस्ट पार्टिकल कोण असेल, त्याला काय नाव दिलं गेलेलं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्याबद्दलचे लॉज काय आहेत, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ चॅप्टर 3. चॅप्टर 3 इज ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. ओके, इन दिस चॅप्टर वी विल बी डिलिंग विथ मॅटर म्हणजे पदार्थ. मॅटरला पदार्थ म्हणलं गेलेलं आहे. आणि मग त्याचे जर स्मॉल पार्टिकल्स केले बाय युझिंग डिव्हिजिबिलिटी ऑफ मॅटर. डिव्हिजिबिलिटी, व्हेन वी डिवाइड समथिंग इट गेट्स डिवाइडेड इनटू स्मॉलर अँड स्मॉलर पार्टिकल्स. एक केक केला, त्याच्या आधी 10 तुकडे केले, मग त्याचे परत 10-20 छोटे छोटे करत शेवटी भुगा होऊन जाईल आणि एक छोटासा कण उरेल. ओके, सो दॅट फायनेस्ट स्मॉलेस्ट पार्टिकल, ओके, इट इज कॉल्ड परमाणु. इट विल रीच दिस स्टेज, ते अशा स्टेज पर्यंत पोहोचेल की तिथून पुढे फर्दर डिव्हिजन होणार नाही. ओके, सो दॅट विल गो इन द स्टेज ऑफ इनडिव्हिजिबल. नाव तो फर्दर डिवाइड होणारच नाही, अशा स्टेजमध्ये तो पार्टिकल जाईल. आणि हा जो फायनेस्ट पार्टिकल आहे त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याला काय नाव दिलं गेलेलं आहे आणि का नाव दिलं गेलेलं आहे. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. सो लेट अस स्टार्ट. कम ऑन पेज नंबर 31. कम टू पेज नंबर 31, चॅप्टर 3 ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. ओके, रीड करतोय मी, लक्ष द्या टेक्स्टबुक मध्ये. Ancient Indian and Greek philosophers have always wondered about the unknown and unseen form of matter. जे दिसतं, जे नोन आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, बट जे अनसीन आहे, जे अननोन आहे, जे बघितलं नाहीये, ज्याच्याबद्दल माहिती नाहीये, अशाबद्दल आपल्याला नेहमी क्युरिओसिटी असते की काय असेल, कसं असेल. जे दिसत नाही डोळ्याला ते पार्टिकल्स कसे काय असतील. द आयडिया ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ मॅटर वॉज कन्सिडर्ड लॉंग बॅक इन इंडिया अराउंड 500 BC. 500 BC च्या काळामध्ये, म्हणजे बिफोर क्राइस्ट. ओके, बिफोर क्राइस्ट they have considered the idea of divisibility. An Indian philosopher, Maharishi Kannad, postulated that if we go on dividing matter, that is padartha, we shall get smaller and smaller particles. छोटे छोटे आपल्याला particles त्याचे मिळतील. Ultimately, a time will come when we shall come across the smallest particles beyond which further division is not possible. एक असा पदार्थ, एक छोटासा कण तयार होईल डिवाइड करून करून झाल्यानंतर, की तिथून पुढे डिव्हिजन होणार नाही. दॅट पार्टिकल विल बी कॉल्ड इनडिव्हिजिबल पार्टिकल. ओके, ही नेम्ड दिस पार्टिकल्स ॲज परमाणु. अनदर इंडियन फिलॉसॉफर, पकुडा कट्टायमा, elaborated this doctrine and said that these particles normally exist in a combined form which gives us various forms of matter. सो कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन आपण स्टडी केलं मागच्या चॅप्टर मध्ये कंपाऊंड्स मध्ये. ओके, सो कंपाऊंड्स आर इन कंबाइंड फॉर्म. व्हेन 2 or more एलिमेंट्स कंबाइंड टुगेदर दे फॉर्म अ कंपाऊंड. असं त्यांचा स्टडी होता त्याच्यावरचा. अराउंड द सेम एरा, एन्शियंट ग्रीक फिलॉसॉफर्स डेमोक्रिटस अँड ल्युसिपस suggested that if we go on dividing matter, a stage will come when particles obtained cannot be divided further. Democritus called these indivisible particles as atoms. कोणी नाव दिलं त्याला? डेमोक्रिटसनी. काय नाव दिलं? atoms नाव दिलं. atoms चा अर्थ काय? It means indivisible. A stage will come when division stops. Division stop होणार and the smallest particle cannot be divided further. It will become indivisible. Those are called atoms. These indivisible particles are called atoms. Atom means indivisible. Further division होणार नाही. So the smallest particle of matter is called atom. Okay. So all this was based on philosophical considerations and not much experimental work to validate these ideas could be done till 18th century. 18व्या शतकापर्यंत प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट्स करून काही त्याच्यावरती थिअरी आलेली नव्हती. जस्ट एक फिलॉसॉफी ते डेव्हलप करत गेले. ओके, बाय द एंड ऑफ 18th century, scientists recognized the difference between elements and compounds and naturally became interested in finding out how and why elements combine and what happens when they combine. 18व्या शतकानंतर जेव्हा एंड आला 18व्या शतकाचं, 19वे शतक जे सुरू झालं, ओके, 19th century, त्यावेळेस मग सायंटिस्ट नॅचरली त्यांना इंटरेस्ट आला हा शोध लावण्यासाठी की हे फाइंडिंग आउट हाऊ अँड व्हाय एलिमेंट्स कंबाईन. एलिमेंट्स कंबाईन का होतात आणि जर ते कंबाईन होत आहेत
मग तिथून पुढे काय होतं, व्हॉट हॅपन्स व्हेन दे कंबाईन, ह्याच्यावरती पुढचे 2 लॉज बेस्ड आहेत. ओके, सो दॅट इज आवर टॉपिक 3.1 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. 3.1 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ते कंबाईन होत आहेत तर ते केमिकलीच होणार आहेत. हे आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलंय. नुसते फिजिकली कंबाईन झाले तर ते मिक्सचर राहील. ओके, वी डू नॉट नीड अ मिक्सचर, वी नीड अ कंपाऊंड. आपण कंपाऊंड बद्दल बोलतोय आता. मॅटर, एक पर्टिक्युलर मॅटर ज्याच्यामध्ये ते केमिकली कंबाईन झाले, त्यांचं केमिकल कॉम्बिनेशन कसं आहे, केमिकल प्रपोर्शन कसं आहे, हे आपल्याला इथे स्टडी करायचं. आणि मग त्याच्यावर बेस्ड त्यांनी काय लॉज बनवले. लेट अस स्टडी. द फॉलोइंग 2 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन वर एस्टॅब्लिश्ड आफ्टर मच एक्सपेरिमेंटेशन्स बाय लेवॉइझियर अँड जोसेफ प्रोस्ट. ओके, जोसेफ लुईस प्रोस्ट हे 2 सायंटिस्टनी त्याच्यावरती फर्दर एक्सपेरिमेंट, म्हणजे प्रिव्हियसली काय होतं की फक्त फिलॉसॉफी मांडली गेली, एक्सपेरिमेंट्स काही नव्हते. नंतर आफ्टर 18th सेंचुरी, ऍट द एंड ऑफ 18th सेंचुरी अँड स्टार्ट ऑफ 19th सेंचुरी, एक्सपेरिमेंटेशन्स वर डन. ओके, फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. 2 लॉज बनवले गेले. पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑर डेफिनाइट प्रोपोर्शन्स. ओके, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन्स. So let us study one by one. पहिला घेऊयात law of conservation of mass 3.1.1. Come to the textbook. Is there a change in mass when chemicals change? That is chemical reaction take place. जेव्हा chemical reaction occur होतीये तेव्हा ते जे chemicals म्हणजे reactants आहेत आणि जो काही प्रोडक्ट नवीन सबस्टन्स मिळतोय ह्यांच्या मास मध्ये काही फरक आहे का. ओके, डज देअर मास चेंज, हे आपल्याला बघायचं. सो त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे त्यांनी, ऍक्टिव्हिटी 3.1. ही डायग्राम दिसते बघा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला. फिगर 3.1 काय सांगते. फिगर 3.1, इग्निशन ट्यूब कंटेनिंग सोल्युशन X डिप्ड इन अ कोनिकल फ्लास्क कंटेनिंग सोल्युशन Y. सो हा एक कोनिकल फ्लास्क आहे, ह्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे ब्ल्यू कलरने जे मार्क केलं दॅट इज युअर सोल्युशन Y. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक इग्निशन ट्यूब म्हणजे टेस्ट ट्यूब सस्पेंड केली आहे, थ्रेडनी बांधलेली आहे ती, त्याच्यामध्ये सोल्युशन आहे ब्लॅकनी मार्क केलेलं आहे दॅट इज युअर सोल्युशन X. ओके, हे जे कोनिकल फ्लास्क आहे हे कॉर्क लावून पॅक करून ठेवलेलं आहे. सध्या तरी इनिशियली सोल्युशन Y अँड सोल्युशन X डू नॉट गेट मिक्स्ड विथ इच अदर. हे सोल्युशन X सोल्युशन Y मिक्स होत नाहीत एकमेकांसोबत आणि त्यावेळेस त्यांचं मास करायचं, त्यावेळेस त्यांचं वेट करायचंय, किती मास येते त्याचा रेकॉर्ड ठेवायचा आहे. नंतर अलाउ देम टू मिक्स, सम केमिकल रिएक्शन विल टेक प्लेस. केमिकल रिएक्शन प्लेस झाल्यानंतर जे काही प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होईल तर त्याचं पुन्हा वेट करायचंय, त्याचा मास रेकॉर्ड करायचंय. जर दोघांचे मास इक्वल दाखवत आहेत देन वी कॅन से दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज सक्सेसफुल. म्हणजेच काय, द मास विच इज प्रेझेंट ऑन रिएक्टंट साइड इज इक्वल टू द मास प्रेझेंट ऑन प्रोडक्ट साइड. ओके, अशी ही एक्सपेरिमेंट आहे. लेट अस रीड नाउ. टेक वन ऑफ द फॉलोइंग सेट्स X अँड Y ऑफ केमिकल्स. आता सेट X मध्ये काय दिलंय, कॉपर सल्फेट, बेरियम क्लोराइड, लेड नायट्रेट. आणि Y मध्ये कोण आहे, Y मध्ये आहे सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराइड. हे जे ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे दॅट इज सोल्युशन Y. ब्लॅक कलरचं जे आहे टेस्ट ट्यूब मध्ये, इग्निशन ट्यूब मध्ये, दॅट इज सोल्युशन X. Okay. Prepare separately a 5% solution of any one pair of substances listed under X and Y, each in 10 ml of water. Take a little amount of solution Y in a conical flask and some solution of X in ignition tube. Okay. Hang the ignition tube in the flask carefully. See that the solutions do not get mixed. Initially solutions mix होत नाहीये. हे ignition tube चं तोंड वर आहे याच्यापेक्षा. ओके, ह्याच्या लेवलच्या वर आहे ते. आणि ह्याचं तोंड कॉर्क लावून पॅक नाही केलेलं. टेस्ट ट्यूब जे आहे माउथ दॅट इज नॉट क्लोज, दॅट इज ओपन, बट माउथ ऑफ दिस कोनिकल फ्लास्क इज क्लोज्ड बाय युजिंग दिस कॉर्क. ओके, पुट अ कॉर्क ऑन द फ्लास्क. नाउ वेय द फ्लास्क विथ इट्स कंटेंट्स केअरफुली. हे टोटल जे फ्लास्क आहे ह्याचं वजन करायचं. नाउ टिल्ट, ह्याचं वजन केल्यानंतर ते रेकॉर्ड करून ठेवायचं. आता काय करायचं, यू टिल्ट इट. हा फ्लास्क तिरका करायचा. तिरका केला की ऑटोमॅटिक काय होईल, ही जी इग्निशन ट्यूब आहे दॅट विल गेट टिल्टेड अँड द सोल्युशन X विल गेट मिक्स्ड अप विथ सोल्युशन Y. हे दोन्ही सोल्युशन्स मिक्स होऊन जातील. हे असं ह्या डिरेक्शनला जर टिल्ट केलं, एंटायर फ्लास्क इज टिल्टेड इन दिस डिरेक्शन, देन दिस टेस्ट ट्यूब विल ऑल्सो गेट टिल्टेड इन दिस डिरेक्शन. ह्याचं सोल्युशन या सोल्युशन मध्ये मिक्स होऊन जाईल. सोल्युशन X अँड सोल्युशन Y विल गेट मिक्स्ड अप. Now tilt and swirl the flask so that solutions X and Y get mixed. Weigh again. त्यांचं मिक्सिंग झाल्यानंतर पुन्हा वजन करायचं. ओके, व्हॉट हॅपन्स इन द रिएक्शन फ्लास्क. आता नक्कीच दोघांमध्ये वेगळे वेगळे केमिकल्स आहेत, वेगळे वेगळे सोल्युशन्स आहेत, काहीतरी रिएक्शन 100% होणार आहे आतमध्ये.
ओके, अ रिएक्शन विल टेक प्लेस. वाय शुड वी पुट अ कॉर्क ऑन द माउथ ऑफ द फ्लास्क. आता हा कॉर्क कशासाठी लावलाय की जेव्हा रिएक्शन होईल, दोन केमिकल्स मध्ये रिएक्शन होतीये, तर एखादा गॅस तयार होऊ शकतो विच कॅन इव्हॅपोरेट, इट कॅन गो अवे. ओके, तो गॅस फॉर्म मध्ये तो उडून जाईल, मग वेट मध्ये फरक दिसेल. ओके, वी डू नॉट वॉन्ट दॅट. आपल्याला ते नकोय, आपल्याला सेम वेट पाहिजे, कारण की सगळे कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला फ्लास्कच्या आतमध्ये प्रेझेंट पाहिजेत. मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये असो, सॉलिड फॉर्म मध्ये असो, लिक्विड फॉर्म मध्ये असो किंवा गेशियस फॉर्म मध्ये असो, कुठल्याही स्टेट मध्ये ते असले, ऑल सॉलिड, लिक्विड, गेशियस स्टेट तिन्ही टाईपचे मॅटर्स आपल्याला फ्लास्क मध्ये प्रेझेंट हवेत. म्हणून हा कॉर्क लावलेला आहे, जेणेकरून जेव्हा रिएक्शन ऑकर होईल, when reaction will take place, there will be some product, a part of product which can be in gaseous form and that will leave the conical flask. So त्याचं वेट त्याच्यामध्ये ऍड होणार नाही, ते नकोय, म्हणून हा कॉर्क लावलेला आहे. दॅट इज द पर्पज ऑफ दिस कॉर्क. Does the mass of the flask and its contents change? Obviously not. जे इनिशियली आधी जेव्हा टेस्ट ट्यूब, जेव्हा सोल्युशन एक सोल्युशन वाय सेपरेट होते, तेव्हा जे वेट होतं तेच वेट नंतर सोल्युशन एक सोल्युशन वाय मिक्स झाल्यानंतर, केमिकल रिएक्शन झाल्यानंतर पण त्या कोनिकल फ्लास्कचं वेट सेम दाखवलं. ओके, सो व्हॉट डज दिस टेल? खाली ते सेंटेन्स आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन. सो whenever a chemical reaction is taking place, काय जज करू शकता तुम्ही? You can say that LHS equals to RHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड नेहमी कुठली असते? रिएक्टंट्स. लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल टू प्रोडक्ट्स. म्हणजेच काय? इन व्हॉट टर्म्स? इन टर्म्स ऑफ देअर मास. मास ऑन लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज इक्वल टू मास ऑन राइट हँड साइड इन एनी केमिकल रिएक्शन. ओके, so that is given in this experiment. आणि त्या लॉला काय नाव दिलंय? इट इज गिवन एज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कोणी इन्व्हेंट केला? इट वॉज प्रपोज बाय फ्रेंच केमिस्ट अँटोइन लेवॉयझर. 1774 मध्ये प्रपोज केलेलं आहे त्यांनी, आणि नंतर फर्दर एक्सपेरिमेंट्स करून अप टू 19th सेंचुरी ह्यांनी ते सक्सेसफुल करून दाखवलं. ओके, काय सांगतो पुन्हा एकदा वाचतो मी. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन, or we can say that for any chemical process in a closed system. ही closed system आहे, हा नीट लक्ष द्या, closed system च हवी. ओपन सिस्टीम मध्ये मास इक्वल राहणार नाही. इफ देर आर गॅसेस आर द प्रोडक्ट्स, इट विल गो अवे इन द एअर. ओके, सो तसं नाही. इन अ क्लोज सिस्टीम या शब्दाला खूप महत्व आहे. इट शुड ऑलवेज बी कॅरीड आउट इन अ क्लोज सिस्टीम. फॉर एनी केमिकल प्रोसेस इन अ क्लोज सिस्टीम, द मास ऑफ द रिएक्टंट्स अँड द मास ऑफ द प्रोडक्ट्स मस्ट बी इक्वल. दे आर ऑलवेज इक्वल. फॉर एक्झाम्पल, हे जस्ट एक एक्झाम्पल आहे. ओके, दिस इज द एक्झाम्पल that if you are taking carbon and adding oxygen with it, then it will give carbon dioxide. Okay, C plus O2 equal to CO2. जर carbon 12 grams असेल, O2 32 grams असेल, then 12 plus 32 will give you 44 grams. So इथे पण 44, that is you can say LHS equals to RHS. Okay, 12 plus 32 gives 44 grams. That is the law of conservation of mass. Second law काय? 3.1.2 लक्ष द्या. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. आता मास बघितलं, बट त्यांचं प्रोपोर्शन किती, कंटेंट किती आहे, ओके, कॉन्सन्ट्रेशन किती आहे प्रत्येकाचं, त्याचं प्रोपोर्शन किती आहे. एखाद्या सपोज या टेस्ट ट्यूब मध्ये दोन्ही तिन्ही वेगळे केमिकल्स आहेत, मग ते किती प्रोपोर्शन मध्ये मिक्स झालेले आहेत, ह्याच्यासाठी हा लॉ. लेट अस रीड. लॅव्हॉइझियर along with other scientists noted that many compounds were composed of 2 or more elements, and each such compound had the same elements in the same proportions irrespective of where the compound came from or who prepared it. Compound जेव्हा तयार होतंय, it is a combination of elements. Okay, so त्याचं जे proportion आहे, each and every element is present in same proportions. ते equally mixing झाले त्याच्यामध्ये, युनिफॉर्म आहे. ओके, हे आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस चॅप्टर मध्ये. कंपाऊंड्स बद्दल आपण डिटेल स्टडी केला होता. ठीक आहे. इन अ कंपाऊंड सच एज वॉटर, फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं त्यांनी. वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं, वॉटर इज अ कंपाऊंड. द रेशिओ ऑफ मास ऑफ हायड्रोजन टू द मास ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज 1:8. मास ऑफ हायड्रोजन टू मास ऑफ वॉटर, ऑक्सिजन सॉरी, हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशिओ नेहमी काय 1:8 आहे. ओके, सो व्हॉट एव्हर द सोर्स ऑफ वॉटर, कुठलाही त्या पाण्याचा सोर्स कुठला असेल, समुद्रातलं येऊ दे
किंवा नदीतलं येऊ दे, अजून कुठलं येऊ दे, ओके, व्हॉट एव्हर इज इट सोर्स, सोर्स मॅटर करत नाही. सो दॅट इज ओनली द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट और डेफिनेट प्रोपोर्शन. प्रोपोर्शन नेहमी कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शन म्हणजेच रेशिओ. ओके, द रेशिओ इज ऑलवेज कॉन्स्टंट. कुणी प्रपोज केलाय? लुईस प्रॉस्टनी 18व्या शतकामध्ये 1799. व्हॉट डज इट से? अ केमिकल कंपाऊंड ऑलवेज कन्सिस्ट ऑफ द सेम एलिमेंट्स combined together in the same ratio. Same elements are combined in same ratio always. Irrespective of the method of preparation, ते कशा प्रकारे प्रिपेअर केले गेलेत, मेथडला काही व्हॅल्यू नाही, और द सोर्स फ्रॉम व्हेअर इट इज टेकन, किंवा ते कुठून आपल्याला मिळालेत ह्याला पण काही महत्व नाही. जर का ते सेम एलिमेंट्स असतील देन दे आर ऑलवेज इन सेम प्रपोर्शन. ओके, सो दस खाली काय म्हणतात ते की इफ 9 ग्रॅम ऑफ वॉटर इज डिकम्पोज्ड, 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आर ऑलवेज ऑप्टेड. जर 9 ग्राम पाणी घेतलं टोटल, तर त्यातला 1 ग्राम हा हायड्रोजन असेल आणि उरलेले 8 ग्रॅम्स हा ऑक्सिजन असेल. दॅट इज ऑलवेज द कॉन्स्टंट रेशिओ 1:8. ओके, मग त्याच्यात डबल घेतलं मग 2:16 होईल. हे एक्झाम्पल मध्ये दिलंय खाली. फॉर एक्झाम्पल वॉटर. ओके, नाउ 2 हायड्रोजन इज 2 and oxygen is 1, so it is taken as 2:16. but double केलं तर, but single घेतलं तर it is always 1:8. okay, it is always 1:8. the ratio is 1:8. Similarly in ammonia, nitrogen and hydrogen are always present in the ratio 14:3 by mass. अमोनियाचा जर एक्झाम्पल घेतलं तर अमोनियामध्ये अमोनियाचा फॉर्म्युला काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अमोनिया? हे बघा इथे लिहितो मी. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3 फॉर्म्युला आहे. सो त्यांचा रेशो नेहमी काय? द रेशो इज ऑलवेज 14:3. ओके, कॉन्स्टंट रेशो राहणार आहे, डेफिनेट प्रपोर्शन राहणार आहे. लॉ ऑफ कॉन्स्टंट और डेफिनेट प्रपोर्शन, लॉचंच नाव तसं आहे, डेफिनेट प्रपोर्शन. हे कधी चेंज होणार नाही. ओके, मग इथे जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 28:6. समजताय? बट प्रपोर्शन चेंज होणार नाही बाय मास. whatever the method or the source from which it is obtained. हा अमोनिया कुठेही ऑप्टेन केलेला असेल तरी त्याचं प्रपोर्शन चेंज होणार नाही. This led to the law of constant proportion, which is also known as the law of definite proportion. Constant किंवा definite हे सेमच शब्द आहेत. ओके, सो स्टेटमेंट काय? This law was stated by Proust as in a chemical substance the elements are always present in definite proportions by mass. They are always present in definite proportions by mass. आपण मास बद्दलच बोलतोय, आपण कुठेही आता वेगळा काही विषय काढला नाही. वी आर टॉकिंग ओनली अबाउट मास. ओके, सो मासचा रेशो हा नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. वॉटरचं एक्झाम्पल घेतलं तर तो रेशो 1:8 आहे. अमोनियाचा एक्झाम्पल घेतलं तर तो रेशो 14:3 आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द 2 लॉज. द नेक्स्ट प्रॉब्लेम फेस्ड बाय सायंटिस्ट वॉज टू गिव्ह अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन्स ऑफ दीज लॉज. ब्रिटिश केमिस्ट जॉन डाल्टन, आता त्याचं एक्सप्लेनेशन, लॉज तर तयार झाले पण त्याचं एक्सप्लेनेशन कसं देणार? युनिव्हर्सल पाहिजे ना, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. देन जॉन डाल्टन, द ब्रिटिश केमिस्ट, प्रोव्हाइडेड द बेसिक थिअरी अबाउट द नेचर ऑफ मॅटर. डाल्टन picked up the idea of divisibility of matter, which was till then just a philosophy. He took the name atoms as given by the Greek and said that the smallest particles of the matter are atoms. His theory was based on the laws of chemical combination. Dalton's atomic theory provided an explanation for the law of conservation of mass and law of definite proportions. So डाल्टननी फर्दर त्याची थिअरी दिली आणि त्याच्यावरती काही पॉस्ट्युलेट्स आहेत, म्हणजे काही एक्सप्लेनेटरी पॉइंट्स आहेत, ते आपण आता वाचूया. अकॉर्डिंग टू डाल्टन्स atomic theory, all matter, whether an element or a compound or a mixture, single element असेल, compound असेल, mixture असेल, is composed of small particles called atoms. They are composed of small particles. एखादा मॅटर असेल, सिंगल एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल, मिक्सचर असेल, ते कशापासून बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट अँड स्मॉलेस्ट पार्टिकल्स. दोज आर कॉल्ड atoms. ओके, द पॉस्ट्युलेट्स ऑफ दिस थिअरी मे बी स्टेटेड ॲज फॉलोज. आता हे 6 पॉइंट्स आहेत डाल्टन थिअरीचे, वाचतोय मी, हे तुम्हाला टेक्स्टबुक मधनं कॉपी करायचे. ओके, नोट्स मध्ये लिहायचे. नंतर ऑल मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स कॉल्ड atoms which participate in chemical reactions. Matter हे atoms पासून बनलेलं आहे, ते खूप फाइन पार्टिकल्स आहेत, they are very tiny particles and each and every single atom takes place in a chemical reaction. Okay,
atoms are indivisible particles. They are indivisible. मगाशीच लिहिले आपण atom means indivisible. ते further divide होणार नाहीत. Which cannot be created or destroyed in a chemical reaction. ते नवीन तयार होत पण नाही आणि जे existing आहेत ते destroy होत नाही. They are just converted from one form to another form. Okay. Atoms of a given element are identical in mass and chemical properties. एका सिंगल एलिमेंटचे जे ॲटम असतील त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मास आणि केमिकल प्रॉपर्टीज हे नेहमी सेम असणार आहे फॉर अ गिवन एलिमेंट, सिंगल एलिमेंटसाठी. atoms of different elements have different masses and chemical properties. Obviously जे डिफरंट केमिकल असतील, इकडे सोडियम आहे आणि इकडे बेरियम आहे. सोडियम आणि बेरियमच्या ॲटम्सच्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असणार आहेत, मास वेगळा असणार आहे. बट फक्त सोडियम जर कन्सिडर केलं तर सोडियमचे जेवढे ॲटम्स आहेत, द फाईन पार्टिकल्स, टायनी पार्टिकल्स, त्याचा मास आणि केमिकल प्रॉपर्टीज दे विल ऑलवेज रिमेन द सेम. ओके. ॲटम्स कंबाईन इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर्स टू फॉर्म कंपाऊंड्स. त्यांचा रेशिओ इज ऑलवेज इन होल नंबर्स. ओके. The relative number and kinds of atoms are constant in a given compound. जेवढं तुम्ही प्रपोर्शन मध्ये घेतलंय ते नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे, त्यात चेंज होणार आहे. जोपर्यंत तुम्ही ऍड करत नाही त्याच्यात ते प्रपोर्शन चेंज होणार नाही. इट विल ऑलवेज रिमेन द सेम. म्हणूनच काय म्हणतात, रिलेटिव्ह नंबर अँड काइंड्स ऑफ ॲटम्स आर कॉन्स्टंट इन अ गिवन कंपाऊंड. दे ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट, कधीही चेंज होत नाही. सो दीज आर द 6 postulates of Dalton's atomic theory. Okay. Now you will study in next chapter that all atoms are made up of still smaller particles. जो पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर 4, वेळ आहे त्याला अजून, आपले 4-5 लेक्चर व्हायचे चॅप्टर 3 वरती. ओके. सो चॅप्टर 4 इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम, म्हणजे फक्त एक सिंगल ॲटम डिटेल मध्ये स्टडी करायचं. तो चॅप्टर 4 मध्ये आपण नंतर करूया. ओके. सो आता वी विल स्टॉप हिअर. टॉपिक 3.1 इज ओव्हर. ह्याच्या खाली इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत, ह्याचे आन्सर्स मी पाठवतोय तुम्हाला. ओके. नोट्स मध्ये ते कॉपी करून घ्या. ह्या नोट्स कॉपी करा आणि हे डाल्टन्स थिअरीचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत 6 points ऑन पेज नंबर 32, यू हॅव टू राईट दिस डाऊन इन युअर नोटबुक. ओके. सो दिस इज टुडेज होमवर्क. कंप्लीट करा. टुमॉरो वी विल मीट विथ नेक्स्ट टॉपिक 3.2, दॅट इज व्हॉट इज अन ॲटम. मग त्याच्यामध्ये ॲटम बद्दल डिटेल्स स्टडी करूया. ओके. सो वी विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू.